बातमी संभाजीनगरातून। संभाजीनगर शहरात जोरदार पाऊस झालाय, तर मुकुंदवाडी गेट नंबर 56 परिसरामधील घरांमध्ये देखील पाणी शिरलंय। घरातील सामानाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। अधिक अपडेट आपण घेणार आहोत आपले प्रतिनिधी दत्ता कनवटे यांच्याकडून। दत्ता, सध्या काय परिस्थिती? नक्कीच अजूनही छत्रपती संभाजीनगर शहरात मुसळधार पाऊस सुरू आहे आणि या पावसामुळे गेट नंबर 56 मुकुंदवाडी परिसरामधल्या अनेक घरांमध्ये पाणी शिरलेलं आहे। आपण बघू शकता की हे घरांच्या समोर पाण्याचं अक्षरशः तळं साचल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। सगळीकडे पाणीच पाणी झालेलं आहे। महापालिकेकडून या ठिकाणी पाण्याचा निचरा होण्याची व्यवस्था निर्माण न केल्यामुळे या लोकांच्या नाकातोंडामध्ये पाणी जात असल्याची परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते। माझ्या पाठीमागे हे जे घर आहे, हे जर घर आपण बघितलं तर या घरामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात गुडघ्या इतकं पाणी साचलेलं आहे आणि या घरातले व्यक्ती या घरातलं पाणी जे आहे ते बाहेर फेकण्याचा प्रयत्न करतायत। मात्र बाहेर सुद्धा तेवढंच पाणी आणि घराच्या आत सुद्धा तेवढंच पाणी आहे। त्यामुळे नक्की जगायचं कसं असा प्रश्न यांच्या समोर उपस्थित झालेला आहे। ही मुलगी आहे, आपण तिच्याशी बोलणार आहोत। तर इकडे किती वेळ झाला पाऊस आला आणि कसं पाणी साचलं? सकाळी 7 वाजता आला होता पाऊस घरामध्ये आणि खूप वेळचं म्हणजे आम्ही जेव्हा झोपलेलो होतो तेव्हा अचानकच पाऊस आला, काही समजूच नाही लागलं काय करायचं। आता किती साचले पाणी घरात? आता खूप गुडघ्या एवढं साचलेलं आहे। गुडघ्या इतकं पाणी साचलेलं आहे। पुन्हा जर आपण बघितलं तर या घरातलं जे संसार उपयोगी साहित्य आहे ते सगळं पाण्याखाली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। या नागरिकांचं या परिसरातल्या 20 ते 25 घरांमध्ये पाणी साचलेलं आहे। त्यामुळं या सगळ्या नागरिकांचे मोठे हाल सुरू असल्याचं सुद्धा चित्र पाहायला मिळते। आपण बघू शकता की घरामध्ये सगळीकडे अगदी किचनमध्ये सुद्धा सगळीकडे पाणी साचल्याचं पाहायला मिळतं। त्यामुळे मुकुंदवाडी परिसरातल्या नागरिकांचे हाल सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। नक्कीच दत्ता, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।